स्ट्राइकिंग एंड वरती बॅटर नितेश कांबळे, नॉन स्ट्राइकिंग एंडला सूरज गावडे उर्फ भाऊ आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हर्बल क्रिकेट टीमकडून आले पावपेच्या या पहिल्या ओव्हरसाठी सचिन गोलंदाजीसाठी. स्ट्राइकिंग एंड वरती बॅटर नितेश कांबळे. सुरुवातच आक्रमक क्रिकेट खेळ की सचिनच्या आगेस थोडासा तो संयम दाखवला जाईल. लेट्स प्लेचा इशारा आला. गोलंदाजीसाठी सचिन तयार. ओ सचिनचा पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी बॅटर नितेश कांबळे क्लीन बोल्ड होत आहेत. पहिल्याच बॉलवरती तो ब्रेक थ्रू मिळवलाय. अटॅकिंग बॅटर पॉवर हिटर बॅटर नितेश कांबळे गोल्डन टक वरती बात होत असताना बॅक टू दी पवेलियन. गोल्डन टकवरती एक मोठी विकेट गमावली आहे शिटी ग्रुप कुरगाव क्रिकेट टीमने इन्फॉर्म बॅटर. परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आपले विकेट गमावले. क्लीन बॉल केला सचिनने. चांगली सुरुवात हर्बल क्रिकेट टीमसाठी आपण पाहतोय. सचिनच्या माध्यमातून नवीन बॅटर बॅटर म्हणून बॅटिंगसाठी स्ट्राइकिंग एंडवरती पाहायला मिळतात प्रसाद. प्रसाद साडे राईट अप ओव्हर द विकेट राहतील. गोलंदाज सचिन. ओ हा ट्रॅकर बॉल पुलचा फटका ऑन साइडला डिपकाऊ कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू पाठवलाय 6 धावांसाठी. पहिलाच बॉल फेस करत असताना प्रसादच्या बॅटमधून आलाय हा दमदार क्रॅकिंग आणि खडक षटकार. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती जर पाहिलं तर मैदानात दाखल झालेत प्रसाद आणि त्याने पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. ओ यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर आज स्पिंग होत असताना हलक्या हाताने फटका खेळण्यास सचिनने फक्त दिशा दाखवली. या बॉलला चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट. पहिलाच बॉल फेस करत असताना अटॅक केलाय सचिनच्या अगेन्स्ट ज्या गोलंदाजाने विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. 6 धावा 6 रन लॉस ऑफ 1 विकेट. ओ यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. फुल लेनचा बॉल कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूवाडी बॅटमध्ये संपर्क होता. डॉट बॉलने पुन्हा एकदा बॅटर प्रसाद यांना बीट करण्यात आले. सागिक धावसंख्या 6 धावा धावपलकावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट सचिनने मिळवले आपल्या टीमसाठी. त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती षटकार. त्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट पाहायला मिळतात. कमबॅक केलं जातं गोलंदाजीत सचिनच्या माध्यमातून पावरप्लेच्या पहिल्या महत्त्वपूर्ण ओव्हरमध्ये. चांगला बॉल परत एक वेळा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण ते प्रभुत्व मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सचिन सिद्ध करत आहेत. संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजावरती दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला साध्य ठरवणारी गोलंदाजी हे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे आणि त्या अनुषंगाने पावरप्लेच्या पहिल्या ओव्हर दरम्यान अगदी भेदक आणि गोलंदाजीतील ती दाहकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सचिन दाखवत आहेत. चांगला बॉल डॉट बॉलने पावरप्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक षटकार जरूर मैदानात पाहायला मिळाला प्रसादच्या बॅटमधून परंतु त्यानंतर प्रसाद यांना देखील रोखण्यात आलं मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 4 बॉल डॉट पाहायला मिळाले. पावरप्लेच्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 बाद 6 धावा 6 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लिशन 1 ओव्हर. पावरप्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती विशाल वांगणकर येत आहेत. सचिनचा पहिला स्पेल पावरप्लेच्या पहिल्या ओव्हर दरम्यान भेदक गोलंदाजी
ती गोलंदाजीतील कडवटपणा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या विरोधात गोलंदाज सचिनने दाखवले आणि जे गोलंदाजीतील ते कल्पकता, वेगावरती असणारा नियंत्रण, असणारा अचूक टप्पा, पावटेचं पहिलं षटक कमालीचं राहिलंय JSMR हर्बल क्रिकेट टीमसाठी. दुसऱ्या ओव्हर दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात विशाल वांगणकर, स्ट्रायकी इनवरती सूरज गावडे उर्फ भाऊ तैनात पाहायला मिळतात. भाऊ स्ट्रायकी इनवरती पहिलाच बॉल फेस करतील. लेफ्ट हँडर बॅटर्ससाठी डीप बॅकवर्ड स्पेल एक, डीप मिड विकेट, डीप काऊ कोण, लॉंग ऑन एक क्षेत्ररक्षक तैनात. ऑफसेटला वाईडिश लॉंग ऑफ डीपमध्ये पाहायला मिळतो आणि 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईल लेग, शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते लेफ्ट हँडर बॅटरसाठी. स्पर्धेदरम्यान आगमन होतोय सन्मानशी प्रसाद शेटगावकर साहेब यांचं विनंती असेल त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसरस्त व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. विशालचा पहिलाच बॉल, स्विचचा फटका खेळ आहे, रिव्हर्सचा फटका सफल होईल. डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती सूरज गावडेच्या बॅटमधून आलाय हा स्विचचा दमदार चौकार. चौकारने टीमची धावसंख्या 3 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 10 धावा धावपलकावरती. लेफ्ट हँडर बॅटर विस्फोटक आक्रमक फलंदाजी नेहमीच करणं पसंत करतात आणि या स्वतःच्या इनिंगची सुरुवात देखील एक इम्प्रोवायझिंग फटका देखील पुढे टाकला. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळा गॅपमध्ये. याही चेंडू जर पाहिला तर ट्रॅव्हल करेल बाउंड लाईनच्या दिशेने. सलगचा हा दुसरा चौकार. यावेळी फटक्यात होती नजाकत आणि त्याचबरोबर जर पाहिले तर कला देखील दाखवली आहे. बॅटिंगमधील क्लास फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला चौकार. गावडेच्या बॅटमधून उर्फ भाऊच्या बॅटमधून आणि चौकारने टीमची धावसंख्या 14 रन, 14 धावा धावपलकावरती. फलंदाजीतील तो क्लास पाहायला मिळाला. कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला जमिनीला अगदी गुदगुल्या करत असताना चौकार विशालच्या अगेन्स्ट. यावेळी हलक्या तरी दिशा दाखवली असली. पॉइंटला क्षेत्ररक्षक येत्या चेंडू रोखडा असताना परंतु त्या ठिकाणी फंबल झाले. सिंगल कंप्लीट केले. चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये फटका खेळल्यानंतर जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज आहे चांगला कॉल दिलाय या सिंगलसाठी आणि सिंगल धाव कंप्लीट होत असताना सागिक धावसंख्या 15 धावा धावपलकावर. 15 रन 15 धावा धावपलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. आखो में वो इशारा. सिंगल स्ट्राइक इनवरती राईट हँडर बॅटर प्रसाद पाहायला मिळते. सुरुवात प्रसादने स्वतःच्या इनिंगची चांगली केली, मोठ्या फटक्याने केले, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर यावेळी फटका जर पाहिला तर हवेत खेळला स्पेलिंगला. चेंडू जर पाहिला तर बराच वेळ हवेत पाहायला मिळतो. डीप स्पेलिंग वरून क्षेत्ररक्षक जरूर आलेत झेलसाठी प्रयत्न परंतु कॅच ड्रॉप. नो मॅचमध्ये चेंडू विसावलाय. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या बॉलवरती प्रसादच्या माध्यमातून. या 2 धावाने टीमची धावसंख्या 17 रन, 17 धावा धावपलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बिग करायचा होता परंतु मिस टायमिंग फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न खूप चांगले म्हणावे लागेल या कॅचसाठी परंतु नो मॅच मध्ये चेंडू विसावलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. स्ट्रायकी एला प्रतिवेला बॅटर सज्ज राहतील नेक्स्ट बॉलसाठी प्रसाद. चांगला फटका यावेळी खेळ आहे. डीप बॅकवर्ड स्पेलिंगला बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू. डीप बॅकवर्ड स्पेलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. एकवीस धावा धावपलकावरती. 21 रन. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवरती जात असताना बॉडी टर्न केली. बॅकवर्ड स्पेल खाली क्षेत्रामध्ये फटका खेळल्यात आणि चौकार देखील प्रसादच्या बॅटमधून पाहायला मिळाला. वन आउट बॅटर म्हणून आज प्रमोट केले प्रसादला मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकला. मिस टायमिंग फटका. यावेळी संधी असेल. पॉइंटला क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु कॅच पुन्हा एकदा ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये केले. संधी विकेटसाठी होते. गोलंदाज प्रयत्न करतात विकेट मिळवून देण्यासाठी.
संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण करतात, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर चुकी करतात. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कॅचेस स्पिन दिस मॅचेस म्हटलं जातं. यावेळी जीवनदान मिळालं. फलंदाज प्रसादला येणाऱ्या कात एक चांगली खेळी करावी लागेल आपल्या टीमसाठी. अंतिम बॉलवरती त्या 2 धावा मिळाल्यात प्रसादला आणि 2 धावांनी सागिक धावसंख्या 23 रन आफ्टर कंप्लिशन 2 ओव्हर्स लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा धावपलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय तिसरा ओव्हर दरम्यान नितेश गडेकर मिस्टर 360 गोलंदाजीसाठी तिसऱ्या ओव्हरसाठी आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक एला लेफ्ट हँडर बॅटर सूरज गावडे गोवा पोलीस दलात कार्यरत आहेत आणि गोवा पोलीस दलात सेवा बजावत असताना क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं तर एक बलंकित नाव गोवा टीडीज क्रिकेटमधील लेफ्ट हँडर आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. मोठे फटके खेळणं नेहमीच पसंत करत आहेत आणि या मॅचमध्ये त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल स्पेअर ऑफ द विकेट कटचा फटका खेळ्या डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू टर्न होतो असताना बॅकवर्ड पॉईंटला ट्रॅव्हल करतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, प्रयत्न करतायत चेंडू रोखण्यासाठी, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका देखील 2 धावा सूरजच्या बॅटमधून या 2 धावाने सागिक धावसंख्येत होणारा तो बदलाव धावपलकावरती 25 धावा. दोन धावाने स्ट्राइक इला सूरज गावडे पाहायला मिळतात. सुरुवातीला थोडासा संयम राखलाय, समाधानकारक जर पाहिलं तर धावपलक पाहायला मिळते. धावपलकावरती 25 धावा बदलात. आश्वासक सुरुवात आपल्या टीमसाठी सूरज गावडे सुरुवातीला करत असताना पाहायला मिळतात. पुढे टाकला बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, फुल लेनचा चेंडू यावेळी जर पाहिलं तर बॅटला न लागत असताना पॅडवरती आदळलाय. डॉट बॉल स्पेलिंग बाउंडलाईनच्या बाहेर चेंडू पाठवण्याचा प्रयत्न सूरज गावडे याचा, परंतु यावेळी जर पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. 25 धावा धावपलकावरती. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणार असतो बॅटरवरती आणि तिथे विकेट येण्याची ती संधी असते. ओ यावेळी बॅटला चेंडू लागलाय, स्पर्श करत असताना विकेट किपरांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. विकेट आली आहे, महत्वपूर्ण विकेट. सूरज गावडे बॅक टू दी पवेलियन. सेकंड विकेट डाऊन. 25 रन लॉस ऑफ 2 विकेट. शिटे ग्रुप क्रिकेट संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये यावेळी बॅटिंगसाठी पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला राहतील दिग्गज गावडे आणि दिग्गज आणि प्रसादला नक्कीच आपल्या टीमसाठी आता भागीदारी बनवावी लागेल. सुरुवातीला जर पाहिलं तर विकेट गमावलं शिटे ग्रुप कुरगाव क्रिकेट टीमने. पुढे टाकला आडवा बॅटने फटका इनसाइड आउट खेळ्या वाईड लॉंग ऑफला चेंडू जर पाहिलं तर ट्रॅव्हल करेल डीपमधून. फिल्डर येता चेंडू रोखत असताना परतीची फिकी केल्या विकेट किपरांच्या दिशेने. बेल फक्त सिंगल या बॉलवरती दिग्गजच्या बाटला आणि सिंगलने सुताचं खातं ओपन केलं. सागिक धावसंख्येत बदल घडलाय धावपलकावरती 26 धावा 2 गडी बाद. आजची तिसरी रजनी तिसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय आणि महत्वपूर्ण मॅच नंबर 4. ओ हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवरती गेले, क्रीजचा वापर केलाय, लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय प्रेक्षक वर्गाच्या दिशेने. प्रसादच्या बाणमधून आलाय हा क्रॅकिंग कडक षटकार मैदानाच्या आतमध्ये.
धावा धावपलकावरती प्रसाद स्ट्रायकी एडला तयार. ओ पुढे टाकलाय, खोलात टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी प्रसाद देखील माघारी परत येईल कारण बॅटला चेंडू जर पाहिला तर लागत असताना निघाला. विकेट किपरांच्या दिशेने अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी मिळवली आहे नितेश यांनी. माघारी परतले. सुरुवातीला जर पाहिलं तर विकेटने सुरुवात झाली या इनिंगची. पहिल्या ओव्हर दरम्यान सचिनच्या माध्यमातून नितेशची विकेट, त्यानंतर सूरज गावडे माघारी परतल्यानंतर प्रसाद देखील माघारी परत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. चौथ्या ओव्हरला इशारा झाला कॉमेंट्री बॉक्समध्ये. केवी स्ट्रायकर 111 ओव्हर, ज्यामध्ये 30 सर्कलच्या बाहेर सर्व खेळाडू पाहायला मिळतील आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील नक्कीच चेंज होईल, जुळले जातील सर श्याम कलंगुटकर. Thank you, Sumedh. Only run out in this particular over. Good delivery. Fired it on the leg stump. Will get one. Diggaz brings Sahil on strike for the first time in this over. 33 for the loss of 3 wickets. Shettiya Group Gurgaon put into bat by JMSR Harmal. Full toss in the air, that's dropped and we'll get one. Full toss. This time down to the field at deep square. Will be just one. Another run added. Score moves on to 35. Still 2 overs remaining after this. And how much they are trying to get. Again, this time pulled away straight to the man at deep mid wicket. Will be just one. Another run added. Swing, that's gone through. And there's the fielder right there on the boundary rope. So moves on to 38, wide plus an extra run as well. 38. 4th over in progress. 2 more overs to follow in this batting of Shettiya Group Gurgaon. That's up in the air. And this will be just topped in. And will be just one. A single taken. Score moves to 39. Again, low full toss down the ground. Will be just one. A single added.
Score moves on to 40. After completion of 4 overs, it's 40 for the loss of 3. 40 for 3 after 4 overs. Shettiar Group, Korgaon. Yes, Sachin. And straight away he has been sent to the fence, into the hands of the mid-wicket fielder, and that's out. Wicket falls. 40 for 3. For 4, in fact. 40 for 4. That's up in the air. Fielder getting underneath. It's swirling and taken. Excellent catch there by Sudan Thakur. And 5 down. 40 for 5. Shettiar Group, Korgaon. New man in, Kamlesh. Hat-trick delivery for Sachin. Excellent delivery again. Bowled it full. Got some bad on it. Will be just one. Gets off the mark. 41 for the loss of 6. 41 for the loss of 5, in fact. 41 for 5. Swing, and that will be a wide. Extras. Swing again, missed again. Yet another good delivery, very full. 42 for the loss of 5 wickets. Excellent bowling performance this by the JMSR Harmal. Again swing, again missed by Sahil. Yet another dot.
Swing again, missed again. In fact, that's a wide. More extras. Yet another wide. Just away from the reach. Reverse attempted, missed out. Excellent over coming to an end. 3 runs coming from it and 2 big wickets. 43 for the loss of 5 wickets. 43 for 5 after 4. In fact, 5. Last over coming up. Swapnil to bowl the final over. 43 for the loss of 5. Good delivery, squatted away, looking for a single Sahil. And his partner will be gone at the other end. That's out. On striking end. Full toss, low full toss into the hands, gone. Sometimes juggle, but taken in the end. Another one bites the dust. Is the 7th wicket down. 43 for 7. Very quickly. Started with the launch pad. 40 was on after the end of 4 overs. Now just only 3 runs and lost 4 wickets. Another 4 deliveries remaining. Last 4 deliveries in this innings. Again down the ground, field. It will just be one single taken. Score moves on to 44. 44 for 7. Terrific comeback this. After that, 3rd over. That's up in the air again. Bowler trying to settle underneath. And has taken it. That's gone. Another wicket falls. 8th wicket down. 44 for 8.
New man in Tanmay swings, misses. Dot delivery. One delivery left. 44 for the loss of 8 wickets. Last delivery. And that's gone. He's been clipped and gone on the last delivery. 44 for the loss of 9 wickets. Shettier Group Koregaon could manage in their 6 overs. 45 required to win when they come out to bat. And it will be change in voice at the start. It will be Sumit Kalsekar with you in the com box for the pursuit of 45 runs by the JMSR Harmal. Warriors Usgaon to take on Bandeshwar Cricketers Sholim. Requesting both the captains quickly come for toss. Ganpati Warriors Usgaon as well as Bandeshwar Cricketers Sholim. Both the captains are called for toss. टीम बॅटिंग ओपनिंग बॅटर्स चला आपण मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल हरमल क्रिकेट टीम कॅप्टन आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायची आहे. यानंतर होणारा सामना गणपती वॉरियर्स उसगाव विपक्ष बांदेश्वर क्रिकेटर्स शिवलिम या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही टीम कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी चला कॉमेंट्री बॉक्स समोर लगेचच या. दुसऱ्या इनिंगची सुरुवात 45 धावांचा पाठलाग 45 रनच्या टार्गेटचा तो पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सलामी बॅटर्स आपण पाहतोय हर्बल क्रिकेट टीमकडून बॅटिंगसाठी.
सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला बॅटर धनंजय नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांची साथ देण्यासाठी नितेश गडेकर पाहायला मिळतात आणि गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या या पहिल्या ओव्हर दरम्यान नितेश कांबळे. पंचाचा सिग्नल आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याला सुरुवात असेल. लेट्स प्लेचा तो इशारा. 45 धावांचा पाठलाग पहिल्या इनिंगचा विचार केला. शेटी ग्रुप कुरगाव क्रिकेट टीमने बॅटिंग करत असताना 6 ओव्हरला बनवल्यात 44 रन 44 धावा आणि त्या धावसंख्येला तर रोखण्यासाठी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरला गोलंदाज नितेश कांबळे पाहायला मिळतात. ओ पहिलाच बॉल ऑन सेटला फटका खेळायला लागूनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर नक्कीच बनेल या पहिल्याच बॉलवरती आणि तिथे जर पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा देखील प्रयत्न सफल झालाय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा कंप्लीट केलाय दोन्ही बॅटरने आणि या 2 धावाने सुरुवात झाली. या धावांना धावपलकाला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायचा परंतु 2 धावा पहिल्याच बॉलवरती मिळाल्या बॅटर धनंजयाला आणि या सागिक धावसंख्येला सुरुवात धावपलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट ऑन पुलचा फटका ऑन साईडला मिड विकेटला खेळायची चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेने फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण परंतु परतीची फेक या दरम्यान फक्त सिंगल धाव कंप्लीट केला. दुसऱ्याचा प्रयत्न होता बॅटर नितेश गडेकर यांचा परंतु नकार दिला आणि तो नकार देखील योग्य म्हणावा लागेल. एकच धाव या बॉलवरती सिंगल सांघिक धावसंख्या 3 धावा धावपलकावरती. 45 या धावसंख्येचा पाठलाग सिंगल यावेळी स्ट्रायकिंग एंडला नितेश गडेकर पाहायला मिळतात. ओ चांगला बॉल यावेळी स्विंग एवेस पाहायला मिळाला. सरळ बॅटने समोर फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे टाकलेला बॉल बॅटरसाठी जर पाहिलं तर अगदी तो मोह दिलाय मोठ्या फटक्यासाठी. परावृत्त केलं मोठा फटका खेळण्यासाठी परंतु बॅटर बॉलमध्ये संपर्क होतं. अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल करतोय विकेट किपर यांच्या दिशेने. डॉट बॉल आलाय या ओव्हरमधील हा पहिलाच डॉट बॉल पाहायला मिळतोय. सागिक धावसंख्या 3 धावा धावपलकावरती. क्षेत्ररक्षणात बदल केला. डीप लॉंगॉनला फिल्डर घेण्यात आले. ऑफसाईडला जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाहायला मिळतात. या विकेट काढण्याचा प्रयत्न मिससाविंग फटका संधी विकेटसाठी परंतु तडेकडे खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड पाहायला मिळाले. कॅच ड्रॉप केलंय. गोलंदाज संधी निर्माण करतात परंतु यावेळी चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. झेल सुटलाय. सिंगल मिळाले आणि या सिंगलने सागिक धावसंख्या देखील बदलली आहे. धावपलकावरती 4 धावा. स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्मानश्री देवेंद्र गावडे आणि त्याचबरोबर सन्मानश्री प्रकाश आजगावकर साहेब यांचं आमच्या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. ओ यावेळी हाफ ट्रॅकर बॉल खांद्याच्या जवळून अगदी चेंडू जर पाहिला तर ट्रॅव्हल करतोय विकेट किपर यांच्या दिशेने. गोलंदाज नितेश कांबळे याचा अगदी जर पाहिलं तर फास्टेस्ट फ्युरियस बॉल पाहायला मिळाला. वेगात काहीतरी चेंडू डिलिव्हर केलाय. पुल करण्याचा जरूर प्रयत्न परंतु त्या प्रयत्नांना अगदी असफल ठरवणारा बॉल. डॉट बॉल आलाय धनंजयच्या अगेन्स्ट. सागिक धावसंख्या 4 धावा. ओ पुढे टाकला मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत परंतु नो मॅच लाईनमध्ये चेंडू विसावेल. काही काळासाठी हवेत असणारा बॉल विकेटसाठी ते संधी परंतु प्रयत्न देखील विकेट किपराने केले. नो मॅच लाईनमध्ये चेंडू विसावलाय. सिंगल सागिक धावसंख्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा बिनबाद 45 रनच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना नेक्स्ट मॅचसाठी आपण लास्ट कॉल देतोय दोन्ही कॅप्टन गणपती वॉरियर्स उसगाव आणि त्याचबरोबर बांदेश्वर क्रिकेटर्स शिवोली बोथ कॅप्टन. चला पण टॉससाठी या लास्ट कॉल आपल्यासाठी. सन्मान्य श्री योगेश शेडगावकर यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. गोलंदाजीत बदलाव झालाय. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय शेटी ग्रुप खुरगाव क्रिकेट टीमकडून गोलंदाजीसाठी आलेत निखिल. पावट्याच्या पहिल्या ओव्हर दरम्यान चांगली सुरुवात पाहायला मिळाली. नितेश कांबळे या गोलंदाजाच्या माध्यमातून फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. विकेटचं खातं जर पाहिलं तर खाली राहिलं जरूर परंतु पहिल्याच ओव्हरला फलंदाजांच्या विरोधात तो दबाव टाकलाय. निखिलला आता नक्कीच आपल्या टीमसाठी विकेट मिळवाव्या लागतील. विकेटच्या शोधात निखिल देखील राहतील परंतु येणाऱ्या काळात ते आक्रमक क्रिकेट बॅटरकडून पाहायला मिळेल की गोलंदाज आपलं वर्चस्व गोलंदाजीतील मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतील.
पाऊलपेचा पहिला षटक ज्याचा निर्बंध आता संपलाय. डीपमध्ये 5 फिल्डर पाहायला मिळतात. राईट हँडर बॅटरसाठी स्ट्राईक एला बॅटर धनंजय तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका खेळ्या. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतो. डीपमधून फिल्डर येत आहेत बॉल रोखण्यासाठी, परंतु एक धाव मिळेल या बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर फटका ऑन साईडला. मिड विकेटला सिंगलने सुरुवात झाली या दुसऱ्या ओव्हरची आणि या सिंगलने सागिक धावसंख्या देखील परावर्तित. 6 धावा धावपल कव्हर. 45 या धावसंख्येचा पाठलाग, कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये कमी धावसंख्येचे सामने नेहमीच मोठे बनताना पाहायला मिळालेत. यावेळी खराब बॉल, हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा सिग्नल पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्सकडे. अतिरिक्त धावा गोलंदाज निखिल खर्च करतात या बॉलवरती. कमी धावसंख्येचा तो पाठलाग प्रतिस्पर्धी संघ करतो आणि या कमी धावसंख्येला रोखण्यासाठी गोलंदाजी आज जर पाहिले तर सर्वोत्तम करावी लागेल. शेटे ग्रुप कुरगाव क्रिकेटचा गेला आणि त्यामध्ये जर पाहिलं तर या अतिरिक्त धावा देखील रोखणं अति आवश्यक असतील. यावेळी पुलचा फटका ऑन साईडला खेळ आहे. मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 4 धावांसाठी नितेश गडेकरच्या बॅटमधून आलाय पुलचा हा दमदार पॉवरफुल चौकार. या डावातील पाहायला मिळाला नितेश गडेकर यांच्या बॅटमधून हाफ ट्रॅकर बॉल. संधी मिळाली हात खोलण्यासाठी. बॅकफोरती जात असताना तो पुलचा फटका मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी गॅप होती त्या गॅपला भेदला या बॉलने. चौकाने टीमची धावसंख्या 11. 11 धावा या धावपल कव्हरची. गोलंदाज देखील पाहायला मिळतात विकेटच्या शोधात आहेत, परंतु यावेळी हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर कमी गतीने चेंडू टाकलाय. धीम्या गतीचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटर नितेश गडेकर यांचा. 360 बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. स्पर्धेदरम्यान आगमन होते समाशी उमेश शेडगावकर यांचं विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं. यावेळी शॉर्ट ऑन पुलचा फटका बेस्ट टायमिंग फटका ऑन सेटला चेंडू ट्रॅव्हल करेल. डीप काव कोणावर फिल्डर येतात नितेश कांबळे. एकच धाव मिळाल्या बॉलवरती. दुसऱ्या धावेची जोखीम देखील पत्करली आहे. माहीत आहे कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. खराब चेंडूवरती मोठे फटके खेळायचे. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना या धावांचा पाठलाग सोपा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर त्या रणनीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धनंजय आणि नितेश गडेकर आपल्या टीमसाठी करतायत. सांघिक धावसंख्येत होणारा बदल धावपलकावरती 12 धावा 12 रन विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढे टाकला हलक्या हाताने चेंडू जर पाहिला तर दिशा फक्त दाखवण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला खेळला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून जरूर झालाय, परंतु एक धाव याही बॉलवरती कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. फटका केल्यानंतर दोन्ही बॅटरच्या दरम्यान तो चांगला कॉल देखील पाहायला मिळाला. जोखीम पत्करली होती सिंगल कंप्लीट करण्यासाठी, परंतु अखेर सिंगल कंप्लीट करत असताना सागिक धावसंख्या 13 रन. यावेळी चांगला फटका खेळा अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑलला खेळायत फिल्डर आहेत त्या ठिकाणी. त्यात एक धाव तर बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही बॅटरने थांबवला. सिंगल सांघिक धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना 14 धावा धावपलकावरती पाहायला मिळते. 45 धावसंख्येचा पाठलाग हरमल क्रिकेट टीम करत असताना या मॅचमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनंती करतोय सन्मानशी प्रशांत सावंत साहेब यांना आणि त्याचबरोबर सन्मानशी योगेश शेडगावकर यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं रस्तवायचं आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांशी योगेश शेडगावकर साहेब आणि त्याचबरोबर सर्वांशी प्रशांत सावंत साहेब यांना विनंती आपण करत आहोत की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं रस्त व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक मान्यवरांचं सन्मान स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. मानाची अभिमानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा या गोमंतकी भूमीतील केबी स्ट्रायकर प्रेझेंट थर्ड
ऑल गोवा अँड पंचायत डे नाईट पंचायत अँड म्युन्सिपल लेवल टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट. तिसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतो गोलंदाजीत बदलाव झालाय. सूरज गावडे गोलंदाजसाठी येतात. राईट हाफ ओव्हर द विकेट राहतील. स्ट्राइक इन राईट हँडर बॅटर. पहिला बॉल फेस करतील नितेश गडेकर. पहिलाच बॉल कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल जरूर कंप्लीट केले या बॉलवरती आणि सिंगल टीमची धावसंख्या 15. 15 धावा धावपल करते. फटका खेळल्यानंतर दोन्ही बॅटर जर पाहिले तर चांगला कॉल म्हणावा लागेल. आमच्या वांगडा आयज आसात प्रशांत सावंत, उमेश शेटगांवकर आणि योगेश शेटगांवकर. त्यांचे स्वागत जाता. रिक्वेस्ट करता स्वप्नील सुहास शेटगांवकरा कडेन की तांकां एक टोकन दिवन त्यांचे स्वागत करचें. तशेंच धाकटुले बाय स्वागत करतले. बॅक टू कॉम बॉक्स. यावेळी चांगला फटका खेळल्यास शफल झालेत, फिरलेत, बॉडी टर्न केले आणि त्यानंतर फटका खेळल्यास स्पेलेक बाउंड लाईनच्या बाहेर. या डावातील हा पहिला क्रॅकिंग दमदार केवी स्ट्रायकरचा हा षटकार. धावपल करते. 22 रन विदाउट लॉस. 45 रनच्या टार्गेटचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. JMSR हर्मल क्रिकेट टीम चांगली सुरुवातीला जर पाहिलं तर संयम दाखवला, परंतु आता खराब बॉलवरती देखील मोठे फटके ज्या रणनीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले जाते या धावांचा पाठलाग तो सोपा बनवला जातोय. गोलंदाज सूरज गावडे तयार. फ्रंट फूटचा वापर केला. बॅटची किनार घेत असताना चेंडू विकेट किपरांच्या दिशेने. विकेट आले. पहिला धक्का बसतोय हर्मल क्रिकेट टीमला. बॅटर नितेश गडेकर बॅक टू दी पवेलियन. शेटे ग्रुप कुरगाव क्रिकेट टीमसाठी विकेट खूप महत्त्वाचे आहे या मॅचमध्ये. आणि जर पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी मिळवून दिलाय गोलंदाज सूरज गावडे उर्फ भावडे. लेग ब्रेक बॉल, बाहेर जाणारा बॉल, फ्रंट फूटचा वापर करून डान्सिंग डाऊन येत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर नितेश गडेकर यांचा, परंतु बॅटची किनार घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये स्थिरावलाय. विकेट मिळाले भाऊ यांना आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. स्ट्राइक इनला सचिन महाले. पहिलाच बॉल स्विच चेंडू सरळ शरीरावरती आदळताना पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा बॉल. लेग बायचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आल्या. लेग बायच्या स्वरूपात जी अतिरिक्त धाव मिळेल संघाच्या खात्यामध्ये. सागिक धाव संख्या 24 रन्स. सुहास शेडगावकर साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतोय मॅनेजमेंट कमिटीतील सदस्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 45 रनच्या टार्गेटचा पाठलाग येणारा 18 बॉल्सचा खेळ मैदानात बाकी राहिल्या. विजयासाठी जर पाहिले तर अजूनही करायचे आहेत 22 धावा. विकेटने कमबॅक केले. शेटे ग्रुप कुरगाव क्रिकेट टीमसाठी गोलंदाज सूरज गावडे याने
नक्कीच चौथ्या ओव्हरला सुरुवात असेल. केवी स्ट्रायकर 1-1 ओव्हरची सुरुवात, ज्यामध्ये सर्वच्या सर्व फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. या 30 रिंगणाच्या बाहेर फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतील. आणि नक्कीच येणाऱ्या 3 ओव्हरसाठी गोलंदाजी ज्यामध्ये बदलाव झाला, कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदलाव होईल, जुळले जातील सर श्याम कलंगुटकर. Thank you, Sumedh. 3 overs, 22 runs required to win. Can we see a turnaround in this game, in this Pernem derby? JMSR Harmal requiring 22 in 18 deliveries. Swing and a miss. Excellent delivery. Very quick that time. Nitesh Kamri. Sachin along with Dhananjay. Sachin Mahale on strike. Bowled brilliantly today. Swing and a miss. Dot delivery. He does take the review. He goes after it to check whether if it's a legal delivery or not. Umpire suggesting that it's a legal delivery. We'll just have a look. It's got all the technology, and the fourth umpire as well looking after the proceedings. It's a fair delivery. You can move on. आमच्या वांगडा आयिल्ले आसात मंगेश फट्टे, त्यांचे सुद्धा स्वागत जाता. तांकां सुद्धा एक जर्सी दिवन, तशेंच reverse attempted down to the field at deep third. Will be just one. A single taken. Score moves on to 24, requiring 21. Nicely played again. Will be just one. Another single added. Score moves to 25, requiring 20 runs to win. Lost only 1 wicket, so they have got plenty of batting to come. JMSR Harmal. Always a smallish kind of total when you are defending 45 in 6 overs. Swing, missed. Dot delivery. Again taking the ball away from the right hander. The fast leg cutter from Nitesh Kamri. You need to be looking at the kind of delivery that he's been bowling every time. The kind of dot deliveries definitely mount pressure on you. Still requiring 20. Again, reverse attempted and again missed. Excellent over coming to an end. Just the 2 runs coming from it. 20 required of the last 2 overs for JMSR Harmal. Change in bowling, it will be deep.
to bowl this penultimate over. 20 runs required in the last 12 deliveries. Dhananjay on strike and he misses the first delivery. Excellent delivery that. Well, it's definitely a cracker this game. This time left alone, looking for the single, but he can't. That's a wide extras. Suraj Gavde just telling his young mate just to be clear of the hitting arc. Don't worry about the wides, anything else. Just try and bowl few deliveries so that we can again keep a strong hold on the later half of this game. That's down the ground. Has he found the gap? Indeed he has. Onto the advertising hoarding. Gone for 4. Boundary in a long time. This time left alone. That will be more wides, more extras. He certainly is feeling the heat as he is under a bit of pressure. What can he do now? What kind of delivery does he bowl next? Margin for error ever so slight in this game. You err in length, you are traveling the distance. This time very well bowled, and that will be a dot. Again the batsman pleading that it's a wide, but you can't take the review as you already lost your review earlier. The one which was called a fair delivery. You asked for a wide, it was fair delivery, and now you don't have a review. Still requiring 14. Full toss down the ground. There is protection. Will be just 1. 13 required in 8 deliveries. How does he finish? Really well bowled. In fact, that's a wide. And now the bowling team takes the review. Again, the 4th umpire is in the hot seat to try and check if it's a fair delivery or not. Wide. You can stay with the decision. Again, now the bowling team has lost his review. 12 required in 8. Swing missed. Dot delivery. Again trying to take the aerial route, missed out. 1 delivery left. 12 required in 7.
12 runs required of 7. Full toss. Down to the fielder, and is it gone for 4? No, he has saved it. Excellent work. Will be just 1 to end the over number 5. So 11 runs will be required to win of the last over. 11 required in the last 6 deliveries. In fact, 10 runs required of the last over. Score moves on to 35, requiring 10 runs of the last over. If you can see this over, first a dot, then a wide, then a boundary, wide, 1 dot, wide, dot, 2. 10 runs given. And now requiring 10 runs of the last. Ten runs required of the last over. And it will be Tanmay to bowl the final over. Can he defend 10? Or does he give 10? Only time will tell now how it's going to be. Sachin Mahale at the non-striking end. Dhananjay was on strike. 10 runs required in 6 deliveries. 6 deliveries, 10 runs. Yes, Tanmay to Dhananjay. Excellent delivery. Yorker length. Appealing. Leg by is given. Everybody was pleading. आमच्या वांगडा आयज आसात सुंदर मोरजकर तशेंच सदानंद मोरजकर त्यांचे सुद्धा स्वागत जातलें तांकांय रिक्वेस्ट करता तेंच्यांनी आपली बसका घेवची. Meanwhile, back to this game. 9 runs required in 5 deliveries. Short delivery and gets gone for 4. Again, that's been switched perfectly. रिक्वेस्ट करता मातशी सपोर्टर जे आसात ते डगआउटान येवचे न्हू, मातशे भायरूच रावचे. डगआउटान येवचे न्हू. सपोर्टर्स ओन्ली प्लेयरांक टीम ओनराक बसपाकूच मेळटा तितून. बाकीचे सपोर्टर्स मातशे प्लीज मूव आउट. Again reverse and again a boundary. So just 1 run required to win. 2 switched and twice has got the boundary in that same direction. One run required of 3 deliveries. Has closed in the fielders. Very close. Only if it casts me, then the runs that they scored were 2 less. 45 the target. And now, after some bit of mistakes and dot deliveries here and there,
JMSR Hermal are on a brink. In the air, nicely played, and that will be gone for 4 as well. Yet another boundary that finishes off the game as JMSR Hermal are through into the next round. They'll be waiting for the winners of the next game now as Ganpati Warriors Uzgaon take on Bandeshwar Cricket Sholim.